समुदायाच्या उपस्थितीमध्ये माझे अतिशय जवळचे मित्र, या तालुक्याचे 4 वेळा कार्यसम्राट आमदार राहिले आणि तालुक्यातील घराघरामध्ये ज्यांचा जवळचा संबंध असणार आदरणीय गुलाबशेठ बेनके यांच्या 75व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांचे कुटुंबीय आणि विशेष करून त्यांचे सुपुत्र या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अतुल शेठ बेनके यांनी आयोजित केलेला कृतज्ञता सोहळा, हा सोहळा म्हणजे जे वैष्णवाची मांडवी आहे, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी संप्रदायातले आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. मला अतिशय अभिमानानं सांगावंसं वाटतं, अतुल शेठ बेनके यांनी आपल्या वडिलांचं या तालुक्यावर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाच्या प्रति कृतज्ञता सोहळा जो आयोजित केला, इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सर्वजण. गुलाबशेठच्या बद्दल काय बोलायचं, एक वादळी व्यक्तिमत्व, विकासाची कामं कशी करावी, कधी विनम्रपणे, कधी दडावून सुद्धा माझ्या जनतेची कामं झाली पाहिजे. मग अधिकारी असो किंवा कोणी असो, कुणाची वेळ करायची नाही लोकांच्या कामाच्या पुढे, लोकांच्या विकासाच्या. एका बाजूला ह्या स्वभाव तर दुसऱ्या बाजूला दिलदार मिळतो. माझा त्यांचा परिचय आमचे सहकारी राज्याचे सहकार मंत्री आदरणीय वळसे पाटील यांच्याबरोबर येतो. 1990ला पहिल्यांदा जेव्हा वळसे पाटील आमदार झाले तेव्हा मी त्यांच्या बरोबर असतो आणि 90 सालापासून जवळजवळ 2014 सालापर्यंत गुलाबशेठ जेव्हा जेव्हा ऍक्टिव्ह होते तेव्हा आमचा त्याचा अतिशय जवळचा संबंध असायचा. ते आणि मी जरी वेगळ्या वेगळ्या पक्षात असलो तरी मैत्रीमध्ये कधी अंतरी गेली नाही. राजकारण कधी मैत्रीच्या आड आला नाही. आणि अशा या रौद्री व्यक्तिमत्वाला जवळ आज वर्ष झालं. त्यांचे 75व्या जयंतीचा कार्यक्रम सादर करत असताना आदरणीय छोटे माऊलींनी जो संकल्प सांगितला आणि अतुल बेनके यांनी जी संकल्प सोडला की येणाऱ्या वर्षभर हा कृतज्ञता सोहळा संपन्न करायचा, त्यामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण सहभागी असू. गुलाबशेठच्या पाठीमागं त्या तालुक्याचे नेतृत्व जे धोरण सांभाळणार अतुल कामाच्या बाबतीत कुठेही कमी नाही. स्वभाव वडिलांसारखाच सगळ्यांशी जुळून घेणं, सगळ्यांची कामं करणं, सगळ्यांची प्रेमानं वागणं, दिलदार वृत्तीपणा. आणि मग अतुल शेठचं सुद्धा मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की गेले 5 वर्ष त्या तालुक्यामध्ये विकास कामाची गंगा या तालुक्यामध्ये गावागावामध्ये पोहोचवण्याचं काम अतुलने केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वडिलांनी जी शिकवण दिली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज हा अतिशय मोठा कार्यक्रम, असा कार्यक्रम मला पाहण्यात कधी नव्हता, कधी माझ्या ऐकवर कधी नव्हता, असा कार्यक्रम तिने आयोजित केला. त्याबद्दल सगळ्यांचं आणि उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या महाराजांचं, आपल्या सगळ्या ग्रामस्थांचा मनपूर्वक आभार व्यक्त करत असताना मुळातच ही चैतन्य महाराजांची भूमी आहे. हा तालुका मुळातच शिवरायांची जन्मभूमी,
कोंडाजी बाबा डेरेंचं आणि आपल्या सगळ्या अनेक महाराज या तालुक्यामध्ये उभे सगळ्या महाराजांचं सुद्धा या तालुक्याच्या विकासासाठी जगण्यासाठी मोठे योगदान आहे. सगळ्यांच्या ह्या स्मृतीला अभिवादन करतो आणि तुमचे मित्र आदरणीय वल्लभ शेठ यांचे यांच्या स्मृतीला मनपूर्वक अभिवादन करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.